नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील फार अतिशय महत्त्वाचा घटक बघणार आहोत, तो म्हणजे नाम। अगदी 5वी 6वी पासून सुरुवात होणाऱ्या या घटकाला बऱ्याच मुलांना अडचणी येतात आणि म्हणून व्याकरणातील एक एक घटक आपण बघणार आहोत। पण तो बघत असताना महत्त्वाचं म्हणजे की नाम हा जो घटक आहे तो व्याकरणातील मुख्य घटक शब्दांच्या जाती याच्यामध्ये येतो। आता शब्दांच्या जाती म्हणजे काय आणि त्या नेमका कोणकोणत्या प्रकारच्या असतात हे आपल्याला थोडंसं सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे। आता त्यापूर्वी मी तुम्हाला काही वाक्य सांगणार आहे। ती वाक्य तर जर तुम्ही व्यवस्थित ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी कशी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावतो आणि हेच आपल्याला या व्याकरणातलं फार महत्त्वाचं गमक आहे ते समजावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण खूप चांगल्या प्रकारे व्याकरणाचा अभ्यास करू शकू किंवा व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवू शकू। तर चला बघूया, काही वाक्य सुरुवातीला बघूया। उदाहरणार्थ, कैकेयीला दशरथाने 2 वर दिले, तो त्या राजपुत्राला वर। तिसरा आहे, पक्षी झाडावर बसतो, बाण खालून वर गेला। आणि 5वा आहे, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता। आता जर आपण बघितलं तर वरील 5 वाक्यात वर हा एकच शब्द विविध कार्य करतो, म्हणून त्याला आपण तर नाम, क्रियापद, शब्दयोगी व क्रियाविशेषण अशी नावे आपण त्याला दिली आहेत। जर सांगायचं झालं तर क्रिकेटच्या खेळामध्ये एकच खेळाडू वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो। उदाहरणार्थ की जर समजा तो बॅट्समन म्हणून गेला, तो बॅटिंग करतोय तर त्याला आपण बॅट्समन म्हणतो। तोच खेळाडू जर बॉलिंगला गेला तर आपण त्याला बॉलर म्हणतो। तोच खेळाडू जर फिल्डिंग करत असेल तर आपण त्याला फिल्डर म्हणतो। तोच खेळाडू जर समजा कदाचित विकेट कीपिंग करायला लागला तर आपण त्याला यष्टिरक्षक म्हणतो। म्हणजे खेळाडू एकच असतो पण त्याच्या कार्यानुसार त्याची नामं काय होतात, बदलत जातात। अगदी त्याचप्रमाणे मराठीच्या व्याकरणामध्ये सुद्धा असंच आहे। वाक्य हे शब्दांनी बनलेले असते हे खरे, पण वाक्यात हे जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे ठेवले जात नाहीत। तर वाक्य होण्यासाठी त्यांच्या स्वरूपात केव्हा केव्हा बदल करावा लागतो आणि हा बदल 2 प्रकारे असतो। आणि म्हणून शब्दांच्या जातींमध्ये एकूण 8 जरी जाती असल्या तरी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 जाती आहेत, एक विकारी शब्द आणि दुसरी आहे अविकारी शब्द। आता या विकारी आणि अविकारी म्हणजे काय ते थोडंसं आपण समजावून घेऊया। किंवा लिंग, वचन, विभक्ती यांना अनुसरून ज्या वाक्यांमध्ये बदल होतात त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो आणि ज्या वाक्यांमध्ये आपण बदल करू शकत नाही अशा वाक्यांना आपण अविकारी, किंवा ज्या शब्दांमध्ये आपण बदल करू शकत नाही अशा शब्दांना आपण अविकारी शब्द म्हणतो। तर आपण आज व्याकरणातील नामामध्ये कोणकोणते प्रकार आहेत हे बघणार आहोत। व्याकरणामध्ये 8 वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये विकारेमध्ये 4, अविकारेमध्ये 4। आता विकारेमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे येतं, तर अविकारीमध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी असे 4 वेगळे प्रकार येतात। तर त्यातला आपल्याला नाम हा घटक बघायचा आहे। आता नाम हा घटक बघण्या अगोदर आपण थोडीशी नामाची व्याख्या बघूया। प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना आपण व्याकरणामध्ये नाम असे म्हणतो। आता उदाहरणार्थ, पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा, हरी इत्यादी काही वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात आणि म्हणून प्रत्येक घटक हा वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित बसावा, प्रत्येक नामाला त्याचं वेगळं स्थान मिळावं, म्हणून मराठीच्या व्याकरणामध्ये नामाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात। एक सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम। आता सामान्य नाम म्हणजे काय, तर
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मांमुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला आपण खरं तर सामान्य नाम असे म्हणतो. आता सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले हे नाव असते. उदाहरणार्थ मुलगा, लेखणी, घर, शाळा, नदी वगैरे. आता सामान्य नामाला आपण इंग्रजीमध्ये कॉमन नाव नसं पण म्हणत असतो की पर्टिक्युलरली एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी त्याचा वापर केला जात नाही किंवा त्याच्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला परफेक्ट लक्षात येईल असं नाही. तर सामान्य म्हणजे की आपण सगळ्यांसाठी कॉमन म्हणून आपण त्या नामाचा वापर करत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नदी. आता नद्या खूप आहेत. नदी म्हटलं की कोणतीही महाराष्ट्रातील अथवा भारतातील नदी येऊ शकते. शाळा, शाळा खूप आहेत. कोणतीही शाळा येऊ शकते. असं पर्टिक्युलर कोणती शाळा आपण म्हणू शकत नाही. किंवा समुद्र असेल, पर्वत असतील, शिखरे असतील, झाडे असतील, अशा ज्या कॉमनली गोष्टी आपण सांगतो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. पण त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर त्याचसोबत आपण विशेष नाम बघणार आहोत. दोघांची सांगड कशी घालायची हे मी तुम्हाला खरं तर आज सांगणार आहे. आता विशेष नाम म्हणजे काय ते आपण थोडक्यामध्ये बघूया. ज्या नामामध्ये जातीचा बोध होत नसून त्या जातीला, त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्या नामास आपण विशेष नाम म्हणतो. आता उदाहरणार्थ की राम, हरी, आशा, हिमालय, गंगा, भारत अशा विविध. म्हणजे आता नदी आहे तर नदी हे सामान्य नाम आहे. पण जर असं मला म्हणायचं असेल गंगा नदी, तर हे गंगा नदी हे विशेष नाम आहे. पण कॉमन म्हणून आपण सामान्याचा जर विचार केला तर नदी हे सामान्यामध्ये जातं. समजा शाळा, शाळा कोणतीही असेल, पण समजा मला असं म्हणायचं आहे सनब्राईट शाळा, हुजूरपागा शाळा, मुक्तांगण शाळा, मग अशा वेळेस ही सगळी जी नावं आहेत ती विशेषमध्ये मोडतात. कारण की ती स्पेसिफिक आहेत, ती ठरलेली आहेत, त्यांना आपण बदलू शकत नाही. तर सामान्य नाम हे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक गोष्टींसाठी आपण वापरतो, पण विशेष नाम एका विशिष्ट गोष्टींसाठी वापरतो. म्हणून सामान्य नाम आणि विशेष नाम ह्या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं नाम आहे म्हणजे भाववाचक नाम. आता याची व्याख्या थोडीशी आपण समजून घेऊया. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास आपण भाववाचक नाम असे म्हणतो. आता भाववाचक नामामध्ये धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, गुलामगिरी, आनंद इत्यादी गुण आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात किंवा इत्यादी भावना खरं तर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आईला रोहनचा प्रामाणिकपणा आवडला. तर आता प्रामाणिकपणा हा काय आहे? एखादा गुण आहे. प्रत्येकाजवळ नम्रता असावी. आता नम्रता हा गुण आहे आणि हा प्रत्येकाजवळ असला पाहिजे. किंवा प्रामाणिकपणा असेल किंवा धैर्य असेल की शूरवीर धैर्याने सीमेवरती लढतात. त्या घरच्यांना खूप आनंद झाला. तर आनंद ही सुद्धा भावना आहे. तर अशा जर प्रकारचे काही शब्द जे भाववाचक नाम आपल्याला दाखवतात किंवा त्यांच्यामुळे भाववाचक नामाचा उल्लेख होतो, अशी जर नामे आपल्याला वाक्यामध्ये आली तर ती भाववाचक नामे आहेत असं आपण समजावं. नामांमध्ये आपण सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम या 3 घटकांचा थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे. नक्कीच असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या आपल्या स्टुडंट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.